नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उन्हाळा चालू झालेला आहे, शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सगळ्या पालकांच्या मनात एकच प्रश्न पडलेला आहे, या उन्हाळ्यामध्ये मुलाला बिझी कसं ठेवू. बरोबर ना? तुम्ही मुलांना बिझी ठेवूच नका. मुलं आपोआप बिझी राहतील असं काहीतरी करा. मग काय करायचं? त्यांना क्लासेस लावायचे? अजिबात नाही. त्यांना उन्हाळ्यात कुठले क्लास लावू नका. म्हणजे माझ्या मते तरी सांगतीये की त्यांना क्लास लावू नका. मस्त त्यांना सुट्टी एन्जॉय करू द्यात. पण तीही कशी, की कुठलं तरी खेळणं आणून दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर खेळत राहायचे असं नाही. तर काय करायचं, त्यांना घरातलं रॉ मटेरियल काय असतील ना ते शोधून काढायला लावा. जसं की मोकळ्या रिफिल्या असतील, कांड्या असतील, खराब पेज असतील, स्टिक असेल म्हणजेच असं गम फेमिकॉल ते असेल. अजून बघा, तुम्ही घरात शोधा, खूप सारं असं मटेरियल मिळणार आहे की त्यापासून तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. असं त्यांना सांगायचं की याच्यापासून बाबा तू बनव काहीतरी नवीन, त्याच्यावर तू खेळू शकतो. काहीतरी ॲक्टिव्हिटी अशी करायला लावायची. त्यामध्ये मुलं बिझी राहतात, शिवाय ते ॲक्टिव्ह होतात. त्यांना नवीन नवीन त्यांच्या डोक्यामध्ये विचार येतात, कल्पना येतात, आयडिया येतात ना, काहीतरी करायच्या येतात की नाही. तसंच करायचं. त्यानंतर तुम्ही मुलांना घरातले सुद्धा छोटे छोटे कामं शिकवू शकता. जसं की छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या घालणं, बेडशीट व्यवस्थित लावणं, अगदी स्वयंपाक घरातली सुद्धा तुम्ही कामं त्यांना देऊ शकता. जसं भाजी निवडणं असू देत, अगदी चहा कॉफी करायला शिकवू शकता. 5वीमध्ये 4थीमध्ये जर मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना चहा कॉफी करायला यायलाच पाहिजे. त्यांना सांगायचं फक्त की बाबा गॅस कधी ऑन करायचा, कशाला हात लावायचा, कशाला नाही लावायचा, हे जर तुम्ही सांगितलं ना तर बघा ते व्यवस्थित त्याला फॉलो करतील आणि त्याप्रमाणे ते करतील. माझा मुलगा अगदी 3री-4थीपासून चहा करायला शिकलेला आहे. तो पोहे करतो, भाजी छोट्या छोट्या म्हणजे शेंगदाण्याची आमटी असेल, सॅलेड असेल, अशा काही गोष्टी करतो. का करतो? कारण ते आपण त्यांना सांगत असतो. आता बघा, सलाद करत असताना आपण काय विचार करणार, बाबा तू कापून घेशील, नको करू. कापून का घेईल तो? त्याला कळत नाही, त्याला लागेल असं वाटत नाही त्याला एकदा सांगा ना, दाखवा त्याला कसं करायचं आणि त्याच्यानुसार त्याला करायला सांगायचं. 4थी-5वीमधली मुलं काही लहान नाही आहेत. त्यांना तुम्ही त्या एजप्रमाणे अशा ॲक्टिव्हिटी देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अशा ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवायच्या आहेत, त्यामुळे ते शिकतील आणि बिझीसुद्धा राहतील. त्याचबरोबर ह्या घरातल्या ॲक्टिव्हिटी जर झाल्याच, आता उन्हाळा आहे, दिवसभर तर बाहेर जाऊ शकत नाही, ऊन खूप आहे, उगीच आजारी पडायचे. सकाळ संध्याकाळ तुम्ही बाहेर नेऊ शकता आणि बाहेर गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं सारखं सारखं राहत बसायचं नाही. त्यांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळू द्यायचं आहे. त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर त्या जेवढा वेळ ते घालवतील का नाही तेवढा वेळ ते ओपन होतात म्हणजे काय, जास्त बोलायला लागतात. संवाद कौशल्य वाढतं या गोष्टीमुळे. आता तुम्ही म्हणसाल घरामध्ये भरमसाठ माणसं आहेत, आजी आजोबा काका काकू सगळे आहेत, मान्य आहे. पण घरामध्ये लिमिट्स असतात बोलायला. मुलं बोलत नाहीत व्यवस्थित जेवढं ते त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर बोलतात. त्यामुळे त्या वयाच्या मुलांमध्ये त्यांना राहू द्यात. त्यामुळे त्यांचा संवाद कौशल्य वाढणार आहे. वेगवेगळी माहिती मुलांना जे आपण देऊ शकत नाही ती माहिती बाहेरून कळत असते. मग ती चांगली का वाईट ते आपण सांगायचं आहे, आपण बोलायचे मुलांबरोबर कसं आहे काय आहे ते. पण तरी मिक्स होतात मुलं. मिक्स झाल्यानं त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून नेहमी बाहेर घेऊन जायचं आणि मुलांमध्ये ते मिक्स व्हायला लावायचं. ते नंतर हळूहळू स्वतःहून मिक्स होतात. त्यानंतर तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, काही जण गावाला सुद्धा जातात किंवा काहींच्याकडं पाहुणे येत असतात. मग असं दिवसभरात मस्त छान वातावरण राहत असतं. मुलं काहीतरी वेगळं काहीतरी करत असतात. मग त्यांना सांगायचं की बाबा आजच्या दिवसात तू काय केलंस, तू लिहून काढशील का,
म्हणजे तुझ्या पण आठवणीमध्ये राहणार की बाबा ह्या उन्हाळ्यामध्ये मी हे केलं. असं केल्याने काय होतं सांगू का, एकतर मुलांचं लिखाण कौशल्य वाढतं आणि शिवाय त्यांच्यात जागरूकता निर्माण होते. नवीन नवीन आयडिया त्यांना सुचत जातात की मी आज हे केलं आहे तर उद्या मी ते करणार आहे, याचा फायदा होतो. आणि अजून एक करायला तुम्ही सांगू शकता मुलांना की वेगवेगळ्या स्टोरी क्रिएट कर. स्टोरी लिहून काढ, छोट्या छोट्या अगदी 10-10 ओळीच्या स्टोरी असतात, कथा, त्या लिहून काढ. किंवा कशाविषयी तरी माहिती लिहून काढ. किंवा तू कुठलं खेळणं तयार केलं आहेस, तू कुठली ॲक्टिव्हिटी केलेली आहेस, त्याच्याविषयी माहिती लिही. यामुळे सुद्धा ते ॲक्टिव्ह राहतात. ह्याची मजा वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला जरी बोलताना असं हे काय सांगते आहे, असे करतात का हे, पण तुम्ही एकदा हे बोलून बघा मुलांना, बघा आवडेल की नाही मुलांना. तर या प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये मुलांना बिझी ठेवू शकता. आणि बिझी ठेवू शकता याच्यापेक्षा ते राहतील, हे आवडेल मुलांना. इतर कुठलाही क्लास लावायची गरज लागणार नाही. ते बिझी असतातच की अगोदर शाळेच्या पिरियडमध्ये भरमसाठ क्लास लावत असता तुम्ही त्याला. निदान उन्हाळ्यामध्ये तरी त्यांच्या मनासारखं राहू द्या, त्यांचं त्यांना करू द्या. फक्त आपण छोटं असं एक पिल्लू सोडायचं असं आयडियाचं मस्त काहीतरी, तू बाबा हे करशील, तू ते करशील, असं करून त्यांना सांगायचं. ते तुम्ही केलं ना की त्याचा परिणाम बघा. मस्त मुलं ॲक्टिव्ह राहणार आहेत, कंटाळा येणार नाही आहे त्यांना आणि तुम्हालासुद्धा त्रास देणार नाहीत. दिवसभर उन्हाळ्यामध्ये मुलं त्यांचं करत राहतील आणि तुम्ही तुमचं काम करू शकता. तर असं नियोजन तुम्ही उन्हाळ्याचं करू शकता. मुलांना अडकवायची गरज नाही आहे, कुठलाही क्लास लावायची गरज नाही आहे. घरामध्येच खूप सारे क्लासेस आहेत, फक्त ते त्यांना निदर्शनास आणून द्या. याच्यातली थोडीशी जरी माहिती आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, तो सुद्धा बघायचा आहे. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.